तर आतापर्यंत 35च्या वर जनावरं दगावल्याचंही लातूरमधून पाहतोय। आता पाहूयात पुढची मोठी बातमी। तिकडे जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंनी नुकसानीची पाहणी केली आहे। तर जालन्यातील गोळेगाव आणि परतूरमध्ये पूरग्रस्तांशी पंकजा मुंडेंनी संवाद साधला। खचू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे असं पंकजा मुंडेंनी सांगितलंय। तसंच सरकार पूरग्रस्तांना मदत करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। जालन्याच्या गोळेगावात त्यांनी पाहणी केली, तर परतूरमध्येही ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधलेला आहे। काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून सुद्धा मदत करून या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्यांना आदेश देईन आणि आपले हे विषय मार्गी लावेल। आज मी 16 तारखेला एक अतिवृष्टीची पाहणीची सुरुवात जालन्यातच केली, आजही जालन्यातच केली। मी बीडची आहे म्हणून जालन्यावर प्रेम कमी असं वाटू देऊ नका। जालन्यातच पहिली सुरुवात केली, बीडला आता जाणार आहे, हे झाल्यानंतर सगळं आता जाणार आहे मी रणसांगवीला, अंबडला, मग तिथून बीडला। तर आपण सर्व धीर धरा, सचून जाऊ नका। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल पूर्ण विस्तृत बैठक घेतली, ते स्वतःही पाहणीला जाणार आहेत आणि वित्तमंत्री देखील आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि ते सर्व सरकार म्हणून पाठीशी राहणार आहेत। आता जे जून जुलैमध्ये जे अतिवृष्टी झाली, जुलै ऑगस्ट मध्ये, त्याचे सुद्धा आपल्या लोकांचे पैसे यायचे होते, ते पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कालच बीडमध्ये, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्याचे पैसे जमा झाले, जालन्याचे आज उद्यात होतील। तर तुम्हाला दिलासा देणारेच निर्णय आम्ही घेऊ, कोणीही चिंता करू नका, तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत।